मी राजेश पाटील, ही माझी वाईफ शिल्पा आणि आम्ही 30th वीक ऑफ प्रेग्नन्सी असल्यानंतर अचानक म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर आम्ही इमिडिएटली म्हणजे इमर्जन्सीमध्ये इव्हिनिंगमध्ये आलो इथे आणि आल्यानंतर म्हणजे हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी सगळ्या स्टाफनी खूप प्रयत्न केले म्हणजे थोडंसं लेंदी करण्याचा. प्रेग्नन्सी पण डिड वर्क आउट. सो नेक्स्ट डेला आम्हाला इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी करावी लागली आणि त्यानंतर बेबी 30th वीकमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर तर बेबीचं वेट ऑलमोस्ट 1500 ग्रॅम होतं, म्हणजे क्लोजर टू 1.5 किलो. आणि त्यानंतर मग त्याला NICUमध्ये शिफ्ट केलं. मग त्याच्यानंतर मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स झाले, जसं ब्रिथिंगचे इश्यूज, लंग्स डेव्हलप नव्हते. त्यानंतर त्याला काही इन्फेक्शन झाले. मग त्यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये वगैरे ज्या मुवमेंट्स किंवा जे पण काही NICUचे स्टाफ्स वगैरे किंवा डॉक्टर वगैरे ऑन टाईम एव्हरी म्हणजे प्रत्येक मुवमेंट्सला त्यांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं किंवा सिच्युएशन ज्या पद्धतीने कंट्रोल केली, इवन जे फॅसिलिटीज, जो सपोर्ट जो हवा होता पॅरेंट्स ॲज वेल ॲज अ बेबी, इट वॉज लिटरली अ नाईस. आणि त्यानंतर ज्या वेळेला आयसोलेशनमध्ये नेल्यानंतर आम्ही खूप घाबरलो होतो. त्या केसमध्ये पण त्यांनी ज्या वेने एक्सप्लेन केलं, ज्यावेळी डॉक्टर राजेश होते, इवन शहा सर पण होते, इवन अमिता मॅमनी पण जे डेली काउन्सिलिंग हे ते वगैरे जे करत होतं ना, दॅट वॉज लिटरली नाईस. आणि सपोर्टिव्ह स्टाफ म्हणजे ज्या पद्धतीने NICUमध्ये जे मेंटेन हायजिनिक आणि बाकीच्या जे गोष्टी मेंटेन केल्या, इट वॉज लिटरली नाईस अँड आय रिली थँक्स फॉर दॅट. आणि तू पण काही सांगू शकतेस म्हणजे बेस्ट फिडिंग किंवा फिडिंग वगैरे कसं एक्सपिरियन्स होतं? सिस्टर आणि म्हणजे सिस्टरने खूप सपोर्ट केला. ज्यावेळी KMC द्यायची असते त्यावेळी कसं हँडल करायचं बेबीला, किंवा ब्रीस्ट फिडिंग नाही, ज्यावेळी आता फिडिंग आम्ही स्टार्ट केलं त्यानंतर ते कसं ओरली द्यायचं फिडिंग सिरीजनी वगैरे ते एक्सप्लेन केलं व्यवस्थित. आणि त्याने सपोर्ट पण केला बर्फिंग शिकवताना, किंवा तो म्हणजे तोंडात धरून आहे त्याला कसं जागं करायचं, आणि ह्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित एक्सप्लेन केल्या. त्यामुळे आमची ती प्रोसेस स्मूथ झाली. म्हणजे ज्या पद्धतीनं ट्रेनिंग किंवा फिडिंगचं ट्रेनिंग किंवा ज्या पद्धतीनं आम्ही NICUमध्ये गेल्यानंतर पर डेचं जे काय त्याचा प्रोग्रेस किंवा वे किती झालं, मोशन्स किती झालं, द वे दे वर एक्सप्लेन, इट वॉज लिटरली नाईस. आणि आपण ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आलो, यू नो नीड टू गो आउटसाईड फॉर एनिथिंग. सगळं तुम्हाला या हॉस्पिटलमध्येच मिळतं आणि ते अरेंज करतात इवन इफ इट इज नॉट अवेलेबल. सो दॅट्स वन ऑफ द थिंग आय वुड लाईक टू से. अँड लिटरली थँक्स फॉर सूर्य हॉस्पिटल अँड द स्टाफ विथ NICU, ऑल स्टाफ मेंबर्स.